सो हाय एव्हरीवन अँड वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह स्पेस. आज माझ्या बरोबर आहे अ व्हेरी क्यूट अँड हम्बल ऍक्ट्रेस वीणा जामकरजी. थँक्यू. मला माहितीये तुम्ही इतके बिझी आहात. वेळात वेळ काढून तुम्ही माझ्यासाठी हा पॉडकास्ट करताय, सो थँक्यू अँड वेलकम. थँक्यू थँक्यू नेहा. इट्स ऑल बिकॉज ऑफ युअर वॉर्मथ. तू इतक्या प्रेमाने माझ्यासाठी प्रयत्न करत होतीस आणि मला वेळ मिळत नव्हता. सो मलाच वाईट वाटत होतं. बट फायनली मी सुद्धा खूप खुश आहे तुझ्याशी ऑनलाईन बोलताना. थँक्यू थँक्यू. वीणाजी, आता तुमचे सध्या मला एक अपकमिंग प्रोजेक्ट जो दिसतोच आहे, कुर्ला टू वेंगुर्ला, जो तुमचा आता मूवी येतोय, रिलीज होतोय. येस. त्याच्या येस. व्यतिरिक्त अजून काय चालू आहे? व्हॉट वुड यू लाईक टू शेअर? येस. येस. मी आता एक वेब सिरीज करते, हॉरर वेब सिरीज. अल या अल्ट्रा झकास चॅनलची, जिचं नाव आहे अस्वामी. आणि मी त्याच्यामध्ये भूत आहे. As you said, a very cute भूत. तर मला खूप मजा वाटते. भयंकर एक्साइटेड आहे मी, कारण आजकाल हॉरर फिल्म्स भरपूर चालत असतात. आणि मला असं विचारलं तर मी म्हटलं, वाव, भूताचा रोल पण कधीतरी करायला हवा यार, माणसांचे बरेच केले. So, ती एक फिल्म आहे. आणि त्या व्यतिरिक्त म्हणजे ही वेब सिरीज आहे, अस्वामी. आणि त्या व्यतिरिक्त मराठी सुंदर फीचर फिल्म आहे, वेअर इज लिली नावाची. जी मेन या आणि खूप छान विषय आहे तिचा. अ, काही काही पालकच असे असतात जे लहान मुलांना ग्लॅमर वर्ल्ड मध्ये ढकलतात. हा. त्यांना असं वाटत असतं की आपल्या मुलांनी लवकर लवकर ग्लॅमरस व्हावं कुठेतरी त्यांचं. आणि त्याच्यासाठी सोशल मीडिया, युट्यूब चॅनल किंवा ह्याच्यातनं की जास्तीत जास्त आपल्या मुलाला प्रमोट करतात, आणि त्यात त्या मुलांचं बालपण हरवून जातं. दॅट की त्यांच्या चॉईसनी होत नाही, हे कुठल्या तरी एका पालकाच्या किंवा दोन्ही आई वडिलांच्या चॉईसनी होत असतं. सो तशा एका ग्रे शेडवाल्या आईची भूमिका मी करते. माझ्या मुलीचं नाव आहे लिली. सो आ, दॅट स्टोरी. तर असे दोन छान विषयाचे प्रोजेक्ट आहेत. हो. एक तर आय थिंक हॉरर करणं म्हणजे इटसेल्फ फॉर अन आर्टिस्ट वुड बी सो फॅसिनेटिंग, चॅलेंजिंग, आणि असं काहीतरी वेगळं एक जर्नी आहे. या आणि या या आणि सोशल मीडिया हा जो तुम्ही विषय आता निवडला, आय थिंक इट्स व्हेरी डिफरंट. म्हणजे आय थिंक इट इज अ फॅक्ट, आणि हा विषय हो कोणी हाताळलाही नसेल. सो अमेझिंग, विनाजी. हो 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 हो. मला त्या लेखक आणि दिग्दर्शकाचं आणि प्रोड्युसरचे कौतुक केलं, कारण मी म्हटलं मी बरीच वर्ष आईची भूमिका केली, अनेक चित्रपटांमध्ये केली आहे, कुटुंब किंवा इतर. आणि म्हटलं प्रत्येक वेळेला आई ही सोज्वळ असते, अर्थात आईनी तसंच असावं. आई गोड असते, आई प्रेमळ असते, आई मुलांचा विचार करणारी असते. अशी आई आपल्या प्रत्येकासाठी आदर्श आई आहे. पण वास्तव तसं नाहीये ना. कधी कधी आईची सुद्धा एक ग्रे शेड असू शकते. आई सेल्फिश असते, अम्बिशियस असते, आणि तिच्यासाठी ती आपल्या मुलांना यूज करू शकते. अशाही आया आहेतच. त्याच्यामुळे म्हटलं, हा जो ट्रान्झिशन मी बघतेय गेल्या 10-15 वर्षात, की आईची प्रतिमा खूप रिअलिस्टिक झाली आहे एखाद्या फिल्म मध्ये. अँड मी म्हटलं की मला करायचाच आहे हा रोल. वाव, लुकिंग फॉरवर्ड. ॲज फॅन्स आय थिंक थँक्यू. वी आर. आता थँक्यू. वीणाजी, तुमचा जो आता चित्रपट जो येतोय, कुर्ला टू वेंगुर्ला, त्याच्यामध्ये मॉडर्नायझेशन आणि ट्रेडिशन असं मिक्स आहे. हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे. सो डू यू रिलेट युअर सेल्फ टू एनी ऑफ द कॅरेक्टर्स, की तुम्ही तसे आहात का? तुम्हाला काय वाटतं? हो हो. म्हणजे कुर्ला टू वेंगुर्ला मधली जे कॅरेक्टर आहे माझं, गौरी म्हणून, जी गावातली मुलगी आहे वेंगुर्ल्याची, जी म्हणते की मला मुंबईत यायचंय आणि मला मुंबईचा नवरा हवा. कारण त्या निमित्तानेच तिचं आयुष्य बदलू शकतं ना ग. म्हणजे एक साधी मुलगी आहे, पण ती म्हणते की लग्न शहरातल्या मुलाशी झालं तर. शेवटी मी सुद्धा रायगड जिल्ह्यातल्या एका तालुक्यातनं आले, उरण तालुक्यातनं. है ना. मी 10वी पर्यंत तिथे शिकले. आणि मी सुद्धा माझ्या आई वडिलांकडे हट्ट केला होता की माझा दादा जर मुंबईला शिकायला जातो तर मलाही मुंबईलाच शिकायचंय. ओके. सो सुदैवाने माझे पालक असे नव्हते. त्यांना त्यांचे कान भरणारे बरेच जण होते. मुलगी आहे कशाला पाठवता, किंवा एक मूल जवळ राहू दे, दोघांना कुठे पाठवता. पण त्यांनी ते ऐकलं नाही. समजा ऐकलं असतं तर मलाही असंच वाटत राहिलं असतं की मला संधीच नाही मिळाली.
माझ्या हम्म. गावातून शहरात जायची, ते नवं जग जगायची, नवं कॉलेज. कारण खूप बंधनं असतात मुलींवर गावात. मी स्वतः अनुभवलीत. यु नो, जीन्स घालायची नाही, स्लीवलेस घालायचं नाही, मुलांशी बोलायचं नाही. ते इतकी छोटी छोटी बंधनं असतील तर शिक्षण, नोकरी किंवा जरा स्वतःच्या कक्षा रुंदावाव्यात अशी स्वप्नच राहतात मग. त्याच्यामुळे लग्न हा एक खूप महत्वाचा फॅक्टर आहे प्रत्येक मुलीच्या आयुष्यात, की कुठे लग्न होतंय त्याच्यावर तिचं सगळं पुढचं भवितव्य अवलंबून असतं. तर ती जी गौरीचे कॅरेक्टर आहे, जी म्हणते की माका मुंबईचंच नवरो भयो, तसंच मला वाटतं आपल्यापैकी बहुतेक जणींना असं वाटतं की मलाही थोडं नवरा असला नसला तरी मला जाऊ दे वेगळ्या जगात, पुढे जायचंय, नो. येस. आणि ते त्याच्यात काही गैर नाहीये. हम्म. त्याच्यामुळे मी गौरीशी खूप त्या कॅरेक्टरशी खूप रिलेट करते. व्हेरी नाईस. इंटरेस्टिंग. हा. आता मूवी मध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या प्रोजेक्ट मध्ये असा काही क्षण हम्म. किंवा कुठले क्षण आले का की तुम्ही स्वतः इम्प्रोव्हाइज केलेलं आहे आणि डायरेक्टर म्हणाला की नाही विना दिस इज गुड आणि लेट्स कंटिन्यू विथ दिस, असं काही झालंय का? हा, मी बहुतेक ज्या डिरेक्टर्स बरोबर कामं केलीत ते खूप हुशार, टॅलेंटेड आणि असे म्हणजे पर्टिक्युलर आहेत. म्हणजे अच्छा. इम्प्रोव्हायझेशनचे सुद्धा एक स्कोप असतो काही चित्रपटांमध्ये. बऱ्याचदा तो स्कोप विनोदी शैलीच्या फिल्ममध्ये असतो, की जिथे तुम्हाला काहीतरी इम्प्रोव्हाइज करता येतं. पण मी ज्यांच्याबरोबर काम केलं त्यातले बहुतेक डिरेक्टर यांना माहीत असतं नेमकं ऍक्टरनी काय ओके. करायचं आणि काय करू नये. त्यामुळे ते बोलतात करून दाखवा तुम्ही, आम्हाला आवडलं तर आम्ही ठेवू किंवा नको किंवा हो. करायला मुभा असते, इम्प्रोव्हाइज करून बघायला मुभा असते. पण तसंच्या तसं फिल्ममध्ये येईलच असं नाही. कारण त्यांचा तो एक स्ट्रक्चर ठरलेला आहे, त्याच्यातच ऍक्टिंग करायची असते. पण मला वाटतं लालबागच्या राणीमध्ये असं मला स्कोप होता, की त्याच्यातलं जे कॅरेक्टर होतं स्पेशल चाइल्डचं, आणि ती जी काही वावरतीये फिरतीये किंवा येता जाता सगळ्यांना थँक्स म्हणते किंवा गप्पा मारते, तर त्याच्यामध्ये स्कोप होता इम्प्रोव्हाइज करायचा. आणि लक्ष्मण उत्तेकर डिरेक्टर होते त्याचे, तर नेहमीच त्याला वाव होता. म्हणजे त्या कॅरेक्टरला वाव असल्यामुळे मी बऱ्याचदा त्याच्यात इम्प्रोव्हाइज करायचे आणि त्यातलं बहुतेक ते ओके सुद्धा म्हणायचे. वा. ओके, 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 गुड टू नो दॅट. आता या. तुम्हाला तुमचं पहिलं ऑडिशन आठवतंय का? आणि एनी फन इन्सिडेंट काही शेअर करायला आवडेल का? आहे ना. माझ्या पहिल्यापेक्षा वळू फिल्मची जी मी ऑडिशन दिली होती, उमेश कुलकर्णींचा वळू चित्रपट, तर तो ऑडिशन द्यायला मी पुण्याला गेले आणि आम्हाला सांगितलं होतं एक 2-3 पंजाबी ड्रेसेस साधे असे घेऊन या तुम्ही. आणि ते मी आणले. आणि अदरवाईज कसं असतं, उमेशची स्टाईल खूप वेगळी होती. अ, की एरवी डिरेक्टर तुम्हाला स्क्रिप्ट देतात आणि सांगतात की पाठ करा, बोला, थोडंसं इम्प्रोव्हाइज करून करा. तर त्यांनी आम्हाला तो ड्रेस घालायला लावला, अमृता सुभाषचा आणि माझा जो सीन आहे त्याच्यासाठी. आणि माझ्या हातात स्क्रिप्ट दिलं सरळ. एकच सीन होता, हा. आणि मला म्हणाला बस असं हात डोक्यावर तुझ्या मडकं आहे, धरलेस तू, कळशी धरलेस असं इमॅजिन कर, आणि रस्त्यातनं चालता चालता तू बोलतेस तुझ्या मैत्रिणीशी, सरळ चालत चालत या हातात स्क्रिप्ट घेऊन बोल. तर माझ्यासाठी ते नवीन होतं आणि मी म्हटलं असं कसं काय समजू शकतं वगैरे. तर त्यांनी 2-3दा मला बोलायला लावलं. हम्म. पण त्यांनी एक झालं काय, की मी खूप फ्रीली डायलॉग बोलले. मला ते पाठांतर करून काहीतरी वर्किंग करून मी आले आणि ऍक्टिंग करून दाखवले असं झालं नाही. सहजच बोलले आणि ऑडिशन मध्ये पास झाले होते. सो वा. ही एक वेगळीच ऑडिशन मी दिली होती. आणि मला वाटतं हे जे म्हणजे ज्यांना खूप नॅचरल सटल नो ऍक्टिंग वाली ऍक्टिंग हा. हवी असते, ते बऱ्याचदा अशा पद्धतीची ऑडिशन घेतात, की तुम्हाला काहीच एक्स्ट्रा आधी सांगत नाहीत. नाहीतर तुम्ही काहीतरी उगाच अभिनय वगैरे शिकून याल आणि काहीतरी करून दाखवाल असं. आणि ऑडिशन सोबत मला माझ्या पहिल्या फिल्मच्या शूटिंगचा दिवस आठवतोय. मी ओके. कॉलेजला होते सेकंड इयरला. आणि मी पहिली फिल्म केली ती पण आमच्या थिएटरच्या लोकांनी मिळून एक फिल्म केली. त्याच्यात मला प्रमुख हिरोईनची भूमिका मिळाली, बेभान. तर आम्हाला फक्त नाटकाचीच सवय होती, की आपण हम्म. स्टेजवर समजा आहोत तर नेहा आणि मी, आपण दोघी जणी एकमेकीकडे बघून डायलॉग बोलतायत. आणि मी पहिल्यांदा कॅमेरा फेस केला तेव्हा मला कळलं की अरे समोर ऍक्टर नाहीच आहे. हा. त्या ऍक्टरकडे बघायचा एक लुक ठरवतात, बघा इकडे बघा, इकडे येस. बघा, इकडे ह्या साईडला बघा, आणि तिकडे एक लाल कलरची सेलोटेप लावतात, चिकटपट्टी, सांग इकडे बघून बोला. पण माझा विश्वासच बसेना. मी म्हटलं असं मी सेलोटेपकडे बघून का बोलू, पण ऍक्टर कुठे आहे?
आणि खूप हशा पिकला, सगळे हसायला लागले. ते म्हणाले, मॅडम कॅमेरा आहे इथे, असंच असतं. तर मी ते कन्व्हिन्सच होत नव्हतं मला, की मी असं कसं त्या सेलोटेपकडे बघून बोलू. पण आमचे डीओपी म्हणाले, की तुम्ही बोला, करत जा, तुम्हाला कळेल हळूहळू. सो तो ते खूप मजेशीर होतं म्हणजे या अनुभव. दोन्ही इन्सिडेन्सेस खूप छान मजेशीर आहेत. म्हणजे आधीचे जे लोक म्हणायचे, जे इंटरव्ह्यू घ्यायचे, की आम्हाला ऑन द सेट कळायचं स्क्रिप्ट काय आहे, मग आमची जी नॅचरल ऍक्टिंग निघायची, तो तुम्हाला एक्सपिरियन्स मिळाला. येस, 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 येस. येस, येस. ओके. हा. आता मीनाजी, या क्षेत्राबद्दल अजूनही लोकांना काय गैरसमज आहे, म्हणजे जे तुम्हाला आढळतात कॉमन लोकांना, तुम्हाला काही शेअर करायला आवडेल का? हो, आहेत ना. सगळ्यात मोठा गैरसमज मला असं वाटतं, की या क्षेत्राबद्दल खूप रोमॅन्टिसिझम आहे. हा, हा, हा. हा, म्हणजे एस्पेशली तरुण वर्गामध्ये, विच इज नॅचरल. म्हणजे वय सुद्धा तरुण असतं. तरुण वयात बहुतेकदा आपण प्रत्येक बाबतीत रोमॅन्टिक असतो. सोशल सेक्टरच्या बाबतीत, हम्म, हम्म. जग बदलण्याच्या बाबतीत, सिस्टीम बदलण्याच्या बाबतीत. आणि दॅट इज व्हॉट वी कॉल तरुणाई. की या. तरुण मुलांचा आवाज जर असा नसेल किंवा अशी एनर्जी नसेल, रोमॅन्टिक एनर्जी नसेल, तर ती मग काय उपयोग. कारण जसं जसं आपण मोठे होत जातो, तसं तसं आपल्याला कळतं की रोमॅन्टिसिझम नाही आहे इथे कुठलाच. यु नो, इट्स अ व्हेरी प्रॅक्टिकल वर्ल्ड. या. पण पण चित्रपट आणि नाटकाबद्दल किंवा ग्लॅमर वर्ल्ड बद्दल खूप रोमॅन्स आहे. या बाबतीत की अरे यांचं सगळं परफेक्ट असतं आणि हे सगळं एकदम भारी आयुष्य जगतात. की जसं टीव्हीत दिसतं, चित्रपटात दिसतं, तसंच यांचं आयुष्य असतं. आणि ह्यांना म्हणजे मी जेव्हा एनएनपी मध्ये एका रेंटवर राहायचे, तर माझ्या अवतीभोवतीच्या बायकांना कळलं की मी ऍक्टर आहे. तर त्यांनी मला बोलवलं. तर मी म्हटलं आले हा, मी जरा तेव्हा मी रेंटवर राहायचे, माझ्याकडे वॉशिंग मशीन नव्हती. तर मी हाताने कपडे धुवायचे. तर मी म्हटलं आले हा, मी जरा ते कपडे वाळत घालून येते. तर त्या मला म्हणाल्या, म्हणजे तुम्ही कपडे स्वतः धुता? हम्म. मी म्हटलं हो, मी धुते. का हो? पण तुम्ही ऍक्टर ना? तर म्हटलं हो, पण आमचं आयुष्य तुमच्यासारखंच असतं. आता माझ्याकडे वॉशिंग मशीन असती तर प्रश्न नव्हता. पण इथपासून ते तुम्ही खूप सुंदर दिसता, तुमच्या चेहऱ्यावर जराही डागधब्बे नाहीयेत, किंवा तुम्ही सतत एसी मध्ये असता, किंवा इंडस्ट्री ही असं काहीतरी एक अशी दुनिया आहे जी जगापासून वेगळी आहे. नो, तिथलं जग वेगळं आहे, असे काहीतरी रोमॅन्टिसिझम लोकांबद्दल लोकांच्या मनात मला वाटतं आहे. म्हणजे इतरही निगेटिव्हिटी असते वेगवेगळ्या बाबतीत. या. की मुलींच्या बाबतीत एस्पेशली मला असं वाटतं बरेच जण तयार नसतात. तर ते सुद्धा खोटं आहे, अजिबात नाही. हे क्षेत्र हे प्रचंड कष्टाचं, मेहनतीचं हो. जॉब आहे. म्हणजे जसं तुम्ही पत्रकार ज्या पद्धतीची मेहनत करतात, दुसरे कुठलेही लोक मेहनत करतात, तितकंच हार्डवर्कचं हे काम आहे. इथे ग्लॅमर फक्त तुमच्या ग्लिटर आणि शिमर मध्ये असू शकतं, किंवा तुम्ही काय बॉडी मेकअप करता, तुमच्यावर चार लाईट्स पडले, पेपरला फोटो आलं, तर तुम्हाला ते ग्लॅमरस वाटू शकतं. पण अदरवाईज हे खूप क्रिएटिव्ह स्पेस आहे. प्रचंड क्रिएटिव्हिटी ह्याच्यामध्ये आहे. ओपननेस खूप आहे. म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी पण सांगायला पाहिजे, की खूप ओपननेस आहे. तुमच्याकडे कला आहे, तुमच्याकडे मांडता येण्याची शक्ती आहे. तुम्ही जर विद्यार्थी आहात, तुम्हाला शिकायची तयारी आहे कुठल्याही वयामध्ये, किंवा नवीन काहीतरी करून बघायची हौस आहे, तर तुमच्यासाठी हे क्षेत्र वरदान आहे, कुठल्याही हा. पद्धतीच्या कलाकारासाठी. यु नो. हो. पण जर असा ग्रह करून आलात की मी ऍक्टिंग फील्ड किंवा ग्लॅमर वर्ल्ड मध्ये जाते म्हणजे मला सतत खूप पैसे मिळतील, मी सतत लाईमलाईट मध्ये राहीन, किंवा मला अवॉर्ड्स मिळतील, तर नाही. तो रोमॅन्टिसिझम आहे. म्हणजे पैसे आपण डिझर्व करतो, अवॉर्ड्स डिझर्व करतो, पण त्या सगळ्याच्या आधी तुमच्याकडे काम काय करायचंय, कशा पद्धतीने तुम्हाला तुमचं काम किंवा क्रिएटिव्हिटी शो करायची आहे, ह्याचं ज्ञान महत्वाचं आहे. करेक्ट. आणि ते नसेल तर येऊ नये या क्षेत्रात, महाभयंकर. कारण तो जो भ्रमनिरास होतो बऱ्याच जणांचा, हा. आणि तो भ्रमनिरास व्हायला सुद्धा काही काळ जातो, काही वर्ष जातात. त्याच्यानंतर जे एक डिप्रेशन येतं, किंवा जो एक आपण म्हणतो ना भ्रमाचा भोपळा फुटतो, आणि मग की अरे आपण आपल्या आयुष्यातली महत्वाची वर्ष वाया येस. घालवली, किंवा आपल्या आयुष्याला वेगळंच कलाटणी लागली, आपल्याला ह्याच्याबद्दल काही माहिती नव्हतं, आणि आता परत शून्यापासून सगळं सुरुवात करायची, तर महाग पडतं बऱ्याच जणांना. तर तसं होऊ नये कोणाच्याही बाबतीत.
त्याच्यासाठी. येस. पण या बाकी व्हेरी. मला माझं काम खूप आवडतं. त्यामुळे इथे कितीही त्रास असले, किती निगेटिव्ह बोललं गेलं असलं, कितीही उलटसुलट घटना त्या सगळीकडे असतात, प्रत्येक क्षेत्रात असतात. पण पण मला माझं काम खूप आवडतं, त्यामुळे मी आहे. हो. आणि तुमचं पॅशन असेल तरच तुम्ही इतके वर्षही राहू शकता ना. तुमचं पॅशन ड्राईव्ह यू. या या या. या. एक्झॅक्टली. विनाजी, तुम्ही आता इतके कॅरेक्टर्स केलेत, वेगवेगळे कॅरेक्टर्स केलेले आहेत, भूमिका केलेत. अशी कुठली एक भूमिका आहे का की वेर यू थिंक दॅट यू आर प्राऊड ऑफ युअर ऍक्टिंग? एक थाप मारली आहे पाठीवर तुम्ही, असं इथलं एक कॅरेक्टर तुम्हाला एकदम टच करून गेलंय, असं काही आहे का? आहे ना, सप्तपदी चित्रपटातली जी मी भूमिका केली होती, किंवा एक वदनी कवळ गीता नावाचं नाटक केलं होतं. एक रिकामी बाजू हे ब्रेस्ट कॅन्सरवर आधारित आम्ही एक नाटक केलं होतं 2011 साली. बायोस्कोप मी त्या बाबतीत, अर्थात माझी जबरदस्त इच्छाशक्ती होती. मला खूप वाटायचं की मला वेगवेगळ्या भूमिका करायच्या आहेत. मला पैसे मिळतात का, मी किती ग्लॅमरस आहे, माझं घर कसं आहे, माझ्याकडे कार आहे का नाही, या गोष्टी मला तेव्हा अजिबात मॅटर करायच्या नाही. म्हणजे व्यवहार शून्य म्हणालात तरी चालेल त्या अँगलनी. पण पण कामाची आवड आणि इच्छाशक्ती इतकी जबरदस्त होती की कुठलीही काहीतरी वेगळं काम माझ्याकडे आलं की मला खूप म्हणजे असा गगनात मावणार नाही एवढा आनंद व्हायचा. तर ह्या अशा काही भूमिका मी तेव्हा केल्या, म्हणजे आताही मी वाट बघते. पण त्याचा मला खूप गर्व वाटतो. कारण मी त्याच्यासाठी वाचन करायचे, लायब्ररीत जायचे, लोकांना भेटायचे, ऑब्झर्वेशन करायचे. म्हणजे तप्तपदी मधली भूमिका ज्याच्यात मी आंधळी होते, म्हणजे अंध असते ती, त्याचे डोळे जातात. सो मी नाटक तसं केलं होतं एक विजय तेंडुलकरांचं काळोख. पण पुन्हा एकदा तशी भूमिका करायला लागल्यावर मग स्क्रीनवर आपण एक आंधळ दिसायचं, मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, कशी प्रॅक्टिस करायला पाहिजे, मी करून बघायचे घरात. किंवा बायोस्कोप मधली लेस्बियन कॅरेक्टर होतं, तर त्याच्यासाठी सुद्धा खूप डोकेफोड केली हो. होती की कशी बरं एक मुलगी मॅस्क्युलाईन पर्सनॅलिटी कशी दाखवायची, यु नो. तर असं काहीतरी डोक्याला चॅलेंज मिळालं, काहीतरी खाद्य मिळालं की असं वाटतं की त्याच्यासाठीच तर आपण या क्षेत्रात आहोत, म्हणून तर आपण ऍक्टर झालोय. तर मग तर द्या, ते असेल तर द्या मला प्लीज, कास्ट मी. या. कारण त्याच्यात नशा असते. या. हा. म्हणजे असं सहज कोणाला जमण्यासारखं नाहीये. म्हणजे ऍक्टिंग ही स्किल आहे, सगळ्यांमध्ये नसते. म्हणजे यू आर ट्रू परफॉर्मर, यू आर अ ट्रू आर्टिस्ट. हे जे सगळे कॅरेक्टर्स आपल्या आतून बाहेर काढून लोकांपर्यंत छान मांडता यायला पाहिजे. इट्स कुडोस टू यू. अमेझिंग मीनाजी. रिअली. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि थँक्यू टू सगळे डिरेक्टर्स आणि हे प्रोड्युसर सुद्धा, की वेळोवेळी त्यांनी तो विश्वास ठेवला, ती संधी मिळाली. येस. आणि तुमची खूप भागवली की हो तुला काम करायचं का, हे घे, हा घे रोल. करेक्ट, 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 करेक्ट. आता विनाजी, माझा पुढचा प्रश्न असा असेल की तुम्ही इतक्या लोकांबरोबर काम केलं, इतके प्रोजेक्ट्स केले तुम्ही, असं कोणी ड्रीम आर्टिस्ट आहे का की ज्याच्याबरोबर तुम्हाला काम करायचं आहे अजून, असं काही आहे का अजून? हो, खूप मोठी लिस्ट आहे. इतके छान छान लोक काम करत असतात अवतीभोवती. त्याच्यामुळे बरेच डिरेक्टर्स आहेत, बरेच ऍक्टर्स असे आहेत. म्हणजे मी असं एकाच कोणाचं नाव नाही घेऊ शकत, पण एखाद्याचं काम बघितलं की असं वाटतं की वा यार, काय ऍक्टर या. आहे, काय ऍक्ट्रेस आहेत. एक ऍक्ट्रेस गेल्या, सुरेखा सिकरी, तुला आठवते का? सिनियर ऍक्ट्रेस होत्या त्या. तर माझं एवढं नितांत प्रेम होतं त्यांच्यावर. आणि मला असं वाटायचं की या सिनियर ऍक्ट्रेस आहेत खूप, पण मला ह्यांच्याबरोबर काम करायचंय. आय वॉन्ट टू मीट हर. मला काहीतरी जाणून घ्यायचंय त्यांच्याबद्दल. तसे एक मला अमेरिकन ऍक्टर एक माझं फॅसिनेशन आहे, आय डोंट नो, ते मॉर्गन फ्रीमॅन. ओ या. ऑफकोर्स. आई गं, मला खूप आवडतात ते, खूप आवडतात. तर असं काहीतरी वेगळंच वेगळंच वाटतं की अरे आपण जे काम करतो त्याच्यापेक्षा ह्यांचं वेगळंच काम चालतं खूप. तर ते, किंवा एस राजमौली दिग्दर्शक, आता त्यांचं अरे. वेड कोणाला नाहीये. यू अरे. नेम अन ऍक्टर अँड दे विल से की हो हो, आम्हाला आम्हाला या. संधी द्या. कारण काम काम आहे, पण एखाद्या डिरेक्टरचं कॉम्पोजिशनच वेगळं असतं. येस. त्यांची मांडणीच वेगळी असते त्यांची. आणि त्याहून पलीकडे की ते काय जग आहे, आपण करतो तेच ते काम करतात, पण ते काहीतरी वेगळ्या पद्धतीने करत असतील ना, तर त्या दुनियेत जाता येणं, त्यांच्याशी गाठभेट किंवा काहीतरी नवीन कानावर पडणं,
बाकी काय, घर हा, चालवायला करतोच आपण काम. हा. पण मिळेल अशी मिळेल, लंबी लिस्ट आहे माझी. तुम्हाला मिळेल. मी मिळेल कशाला सो जोच मी मिळेल मिळेल. शबाना आझमी. शबाना आझमी एक त्यांच्याबरोबर मला काम करायचंय. हो. ती इज अ म्हणजे युनिव्हर्सिटी आय करायचंच आहे. थिंक. हो म्हणजे. हो हो हो, काय काय त्यांचे रोल काढून बघतोय मला असं वाटतं बाप रे, कुठून येतं हे सगळं त्यांच्यात. या मॅन, सॉरी हे तसे सगळे आपल्या लेजेंड्स आपल्या आहेत यार. म्हणजे नावं घेतले, यू डोंट नीड टू एक्सप्लेन, फक्त नावं घ्या आणि दे आर लेजेंड्स. येस येस. येस येस. येस. या थँक्यू. आता मीनाजी, तुम्हाला मिळालेली एक क्यूट किंवा स्वीट कॉम्प्लिमेंट किंवा एक वियर्ड कॉम्प्लिमेंट जी तुमच्या लक्षात राहिलेली आहे, असं काही आहे का? हो आहे ना. मला वियर्ड वियर्ड नाही माझ्या लक्षात, विसरून गेली मी. जाऊ दे. कोणीतरी काही वेडं बोलतात. दॅट्स ओके. माणसं आहेत. पण ना मला सगळ्यात बेस्ट कॉम्प्लिमेंट आठवते सप्तपदी चित्रपटाची. ओके. ती फिल्म रवींद्रनाथ टागोरांच्या दृष्टिदान या कथेवर अवलंबून होती. त्याच्यावर आधारित होती ती. आणि त्या फिल्मचं प्रमोशन केलं, फिल्म रिलीज झाली. आणि पुण्यातनं एका रेडिओ जॉकीचा मला फोन आला होता. तर मला सॉरी, म्हणजे मला नाव नाही आठवत कारण मी खूप ओव्हरवेल्म झाले होते. त्या रेडिओ जॉकीनी, ती मुलगी होती कोणीतरी, तिने मला फोन केला आणि ती मला म्हणाली की वीणा, मी आत्ताच तुझी फिल्म पाहिली आणि त्यातलं जे कॅरेक्टर मी केलं होतं मीरा, तर म्हणे आज जर टॅगोर असते ना, तर ते म्हणाले असते की हीच माझी खरी मीरा. Oh, so sweet. I'm getting आणि goosebumps. गुजबम्स, मी रडायलाच लागले होते. म्हणजे मी तिचं पूर्ण ऐकूही नाही शकले. आणि Oh, मला असं झालं की वाव, व्हॉट अ कॉम्प्लिमेंट. yeah. अर्थात तो तिचा दृष्टिकोन इतका निकोप होता. कारण आपण काम करताना असं काही इमॅजिन करून करत नाही. आपण फक्त Yeah. किती जास्त प्रामाणिकपणे त्या भूमिकेबद्दल समरस होऊ शकतो, तेवढा तो अटेम्प्ट असतो. अटेम्प्टच म्हणू शकतो. हो. पण तिची रिॲक्शन, म्हणजे मला असं वाटलं मला ऑस्कर मिळाला, मला सगळे पुरस्कार मिळाले. साक्षात टागोरांना जर असं जर कोणी बोललं तर काय होईल म्हणजे. हो, आणि एक अनोळखी व्यक्ती, म्हणजे नॉट युअर रिलेटिव्ह, नॉट युअर हो फ्रेंड, एक अनोळखी व्यक्ती. ना. येस 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 म्हणजे येस. त्यांना ते किती टच करून गेलं ते. वाव. हो 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 हो. याचं सगळं क्रेडिट माझ्या थिएटर प्रॅक्टिसला जातं. मी हा. नाटकाचे दिवस ज्या तालमी आणि दिवस रात्र तालीम केलीये. आणि माझी आई स्वतः लहानपणी नाटकात काम करायची. म्हणजे ती सुद्धा, आम्ही लहान असताना ती राज्य नाट्य स्पर्धा वगैरे असं भाग घ्यायची. माझ्या वडिलांना खूप त्याची आवड. तर ते एक पोषक वातावरण लागतं. ह्या सगळ्यामध्ये सगळ्यांचा असा एक एन्थुझियाझम जेव्हा असतो ना, तेव्हा तुम्ही आपले अलगद तुम्ही ते जग जगता. तुम्ही त्याच्यात वावरता. हो, आणि बरोबर. मला त्याच्यासाठी सुदैवाने मला कधी संघर्ष नाही करावा लागला. येस. ओके ओके. आता वी आर एट द एंड ऑफ अवर सेगमेंट. तुमचा या. मंत्र ऑफ लाईफ काय आहे, किंवा काही एक सम फ्रेज दॅट मस्ट हॅव फॅसिनेटेड यू, असं काही आहे का? हो. ओव्हर द पिरियड मंत्र बदलत गेले. पुढेही बदलत गेले. म्हणजे त्या वयात तुम्हाला काहीतरी एक गोष्ट, जसं मी म्हटलं की काही वर्षांपूर्वी मला हीच एक गोष्ट भावायची की आय वॉन्ट, खूप हंगर काम करण्यासाठी, जबरदस्त इच्छाशक्ती आणि कॅरेक्टर्स आणि नवीन रोल, एवढीच स्वप्न मला पडलेली. आणि मी तसं जगले. तर हो. आता आता मला असं वाटतं की म्हणजे आता मला 40 वर्ष की झाले मी. तर ना ओव्हर द पिरियड असं वाटतं की आता मला काय हवंय बरं आयुष्यामध्ये. तर मला असं वाटतं की एक सर्वसमावेशक असं आपलं आयुष्य असलं पाहिजे. सगळ्या प्रकारचं समाधान, सुख, अ, सगळ्या प्रकारचं सगळ्या प्रकारचा आनंद हवा. म्हणजे त्याच्यातला रोमॅन्टिसिझम किंवा काहीतरी हुक करणार, काहीतरी असं एक तिची एक क्रेज असते की कुछ तो बडा हुआ, कुछ तो हा. दुनिया ने देखा ऐसा हुआ. सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासारखं आपण काही केलं, याच्याबद्दलची क्रेज कमी होत होत गेली माझी. आणि मला असं वाटतं कोणी बघो न बघो, आपल्याला आपलं चांगलं शरीर आहे का, चांगली हेल्थ आहे का, चांगले नातेसंबंध आहेत का, अ, काम कन्सिस्टंटली आहे का, आपल्याकडे पैसे पुरेसे आहेत का, इनफ आहेत का,
आपले आपल्या जुन्या मित्रमैत्रिणींशी चांगले संबंध आहेत का? आणि ओव्हरऑल आपण आतापर्यंत जगलो त्याच्याबद्दल आपल्याला समाधान आहे का? ओव्हर येस. द पिरियड ओव्हर द पिरियड जगताना एक कडवटपणा येतो, वाईट अनुभव येतात. त्याचा एक राग असतो मनामध्ये, टिपिकल एका वयामध्ये चिडचिड असते. आता असं वाटतं की नको, आपण ह्याच्यात वेळ नको घालूया. जाऊ दे सगळं. जे जे आपल्याला हवं तसं झालं नाही, ते नव्हतं होणार. हम्म. सो जी माणसं आपल्याला हवी तशी पाहिजे होती, ती तशी होणारच नव्हतीच ती तशी. आणि आता कशाला त्याच्याबद्दल ग्रजेस ठेवा. सोडून देऊया. कुठेतरी असं एक ते वाटायला लागतं की अरे, आयुष्य अर्ध तर पूर्ण झालं ना. आता उरलेल्या वेळात काही हे रुसवे फुगवे ठेवायचे का? नको, खुश राहूया. तो आणि तर असं एक कुठेतरी सगळ्या चहूबाजूंनी समाधान असावं आयुष्यामध्ये. हा मंत्र सध्या मला फार भावतो. इट्स सो ट्रू. इट्स सो डीप. आणि आय थिंक हे सगळ्यांनी इनकल्केट केला पाहिजे, बिकॉज दॅट इज द बॉटम लाईन. हेच आहे. खरंय, या खरंय, खरंच आहे. या या आणि विनाजी, मला विचारायचं होतं की आता मी, माझा जो पॉडकास्ट आहे, माझा जो चॅनल आहे, दॅट इज गिव्हिंग बॅक टू सोसायटी. मला कॉमन लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. मी वेगवेगळ्या क्षेत्राचे इंटरव्ह्यूज घेते, इंडस्ट्री एक्सपर्ट्सचे. आणि इन्फ्लुएन्शियल लोक जे तुमच्यासारखे आर्टिस्ट आहेत, तुम्हाला बघून बाकीच्या लोकांना पण मदत मिळते. सो असा एक सोशल कॉज तुम्ही सपोर्ट करता का, किंवा तुम्हाला अवेअरनेस करायला आवडेल का, की ह्याच्याकडे लोकांनी लक्ष द्यायला हवं, असं काही आहे का? हो, हो, बरेच आहेत विषय. मी एका एकदम बेसिक मुद्द्यावर येते, कारण मला असं वाटतं, मला आता त्याच्याबद्दल राग नाही. पूर्वी मला असं चिडचिड व्हायची. मासिक पाळीच्या संदर्भामध्ये बायकांच्याच मनामध्ये जे ग्रह आहेत आणि जो हा. एक जुना विचार त्यांच्या मनात आहे, पुरुषांचा नाही, मी स्त्रियांच्याच बाबतीत म्हणते, हम्म. की मी 40 वर्षाची झाले, 15व्या वर्षात, 13व्या 14व्या वर्षापासून आजतागत मी या मुद्द्यावर बोलत आलीये, संघर्ष करत आलीये. आणि खूप कमी वेळेला मी असं बघितलंय की स्त्रिया ह्या गोष्टीला मानतात की हो बाबा, आम्ही हे देवाला हात स्पर्श न करणं आणि 4 दिवस लांब बसणं किंवा ह्या धार्मिक गोष्टींपासून दूर राहणं वगैरे, ह्या गोष्टी आम्हाला नाही पटत असं म्हणणाऱ्या बायका, स्त्रिया मला खूप कमी भेटल्या. आणि मला आश्चर्य वाटलं. मला पूर्वी राग यायचा. आता मला असं वाटतं की मला ना त्यांच्याबद्दल खूप संवेदना आहे, सहृदयता आहे, दॅट आय वॉन्ट टू नो फ्रॉम देम. किंवा मला त्या काय ह्याच्या मागची मानसिकता आहे, मला ह्याच्यात जास्त इंटरेस्ट आहे की का असं वाटतं बऱ्याच जणींना, बहुतेक माझ्या वयातल्या, माझ्याहून लहान, माझ्याहून मोठ्या वयातल्या स्त्रियांना असं का वाटतं की आपण 4 दिवस विटाळ पाळला पाहिजे, आपण देवाला स्पर्श करू नये. ह्याच्यावर एकमत का होत नाही? मग एवढं वर्ष झाली, हो. 25 वर्ष झाली तरी कुठल्या कुठल्या भागात मी जाते, अगदी सेटवर काम करताना सुद्धा, घरात सुद्धा, मैत्रिणींमध्ये सुद्धा बहुतेक वेळेला मला हा अनुभव आलाय की बायकांच्या मनावर हा प्रचंड पगडेल. मला राग नाही येत आता. मला असं वाटतं की मला त्यांना विचारायचं की मला ह्याची कारणं सांगा. त्याचं काय कारण आहे? काहीतरी खूप हम्म. डीप रुटेड आहे सायकॉलॉजी ही. याच्यात खूप अँगल्स आहेत असं मला वाटतं. हो, यू आर राईट त्यामुळे ऍक्च्युली. यू आर राईट ऍक्च्युली. आणि आय थिंक हे जेव्हा हम्म, सुरू झालेलं होतं ना, म्हणजे मी जितक्या लोकांशी बोललेली आहे आता, नाव इवन आय एम अराउंड युअर एज. सो हम्म, त्यांचं असं होतं की या वेळेत वुमेन्स बॉडी खूप वीक झालेली असते, किंवा अशक्तपणा येतो, हे होतं ते होतं. तर घरची हम्म, काहीच कामं करू नये, त्याच्यामुळे हे जे सुरू केलेलं होतं, तरी काही बायका करायच्या. आता आधी कसं देवपूजा म्हणजे एक एक दोन दोन तास लोक करायचे, तर त्याच्यामध्ये पण त्यांना अशक्तपणा यायचा वगैरे, तसं तसं. आणि मग त्याच्यावरती मग ते सुपरस्टिशन्स मग बिल्डअप होत गेलं. का नाही करू? बेसिकली असं आहे की तुम्ही हम्म. रेस्ट करा. पण मला असं वाटतं, ऍज यू सेड दॅट लेट इट बी अ वुमेन्स चॉईस. तर तुम्हाला अशक्त वाटत असेल तर तुम्ही करू नका. इट शुड नॉट बी अ सुपरस्टिशन, ऍज यू सेड, बिकॉज इट्स नॅचरल. एक्झॅक्टली, या. एक्झॅक्टली. आणि रेस्ट करा तर मग आम्ही 14 तास काम करतो, तेव्हा नाही हो. कोणी म्हणत रेस्ट करा. मग काय. वेन यू वॉन्ट आवर सर्व्हिस. आणि आमच्या क्षेत्रात जर आणि आमच्या क्षेत्रात जर असं बायकांनी ठरवलं, ऍक्ट्रेसेसनी, हेअर ड्रेसर्सनी, की आम्हाला 2-2 दिवस रेस्ट आहे, तर शूट पूर्णच होणार नाही कधी. हो या, सिरियसली मॅम. हो, जेव्हा आमच्याकडनं सर्व्हिस हवी असते तेव्हा सोयीस्करपणे हे सगळे नियम बाजूला ठेवले जातात ना.
पण जर मला त्या दिवशी मला वाटते दिवा लावावा, अगरबत्ती लावावी, हम्म. सेटवर सुद्धा कुठेही, तर मग हम्म. का बरं अडवलं? कारण ते तुमच्या सोयीचं नाहीये म्हणून ना. या, इट्स अ फूड फॉर थॉट. सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. वी कॅन एंड ऑन दिस. Yes, yes. So, Vinaji, या thank you. Yeah, thank you so much for this lovely content. आणि कुर्ला टू वेंगुर्ला ह्याच्यासाठी खूप भरभरून बेस्ट विशेस, आणि तो हिटच जाणार असंच आपण बोलूया सगळ्यांनी. खूप नाही छान नाही, जाऊ विषय दे आहे. जाऊ दे, छान. येस, येस, खूप छान येस. विषय आहे कुर्ला टू वेंगुर्लाचा. आणि ज्वलंत विषय. आता आम्ही 3 दिवस कोकणात होतो, म्हणजे हो. कणकवली, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे असा दौरा करून आलो प्रमोशनचा. तर जिथे जिथे आम्ही हा विषय मांडलाय तिथे तिथे लोक आम्हाला म्हणतात की थँक्यू सो मच, थँक्यू सो मच की तुम्ही ह्या विषयावर चित्रपट करावा असा वाटला. कारण इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे की लग्न होत नाहीत आणि मुलींना शहरात यायचं आहे, जो त्यांचा म्हणजे जन्मसिद्ध हक्क आहे, आपल्याला कुठेही जाऊन राहायचा अधिकार आहे. पण मग ही जी द्विधा मनस्थिती होते ना, की आपलं वेंगुर्ला निवडायचं, गाव निवडायचं की शहर निवडायचं, आणि प्रगती म्हणजे नेमकं काय, प्रगतीचा नेमका अर्थ काय, मोठ्या शहरांमध्ये राहतानाचे जे जे चॅलेंजेस आपल्याला फेस करायला लागतात, त्याच्यासाठी आपण प्रिपेअर आहोत का? गावातली येणारी माणसं त्याच्यासाठी तयार असतात का? आणि काय हम्म. सोडून आपण येतो आणि गावं ओस पडतात. तर हा विषय आणि इतका मजेदार विनोदी पद्धतीने धमाल आहे, म्हणजे स्टार्ट टू येस. एंड लोक हसतात आणि क्लायमॅक्सला डोळ्याच्या कडा पाणवतात. त्यामुळे तो इतका कठीण विषय पण इतका निर्मळतेने हाताळलाय ना. ओके. इट्स अ प्युअर कॉमेडी. त्याच्यामुळे माझी खरंच इच्छा आहे, आम्ही सतत सांगतो, आताही परत बोलते, की प्लीज हा चित्रपट बघा. आमच्यासाठी वगैरे नाही, जे हा चित्रपट बघतील त्यांच्या तो म्हणजे अविस्मरणीय अनुभव असेल. तुम्ही परत परत तो चित्रपट बघाल, जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा बघाल, 4 लोकांना सांगाल. त्याच्यामुळे 19 सप्टेंबर पासून आहे, आता काही दिवसच राहिलेत. तर येस. नक्की नक्की बघा ते. तूही सांग तुझ्या सगळ्या लोकांना, माझी विनंती आहे. मी तर आणि माझं चॅनल शेअर करास, आणि हा विषय, हा मूवी तुम्ही सगळ्यांनी बघा. का नाही बघायचं? बघा ना. इट्स अ गुड या हे. आणि ते थिएटरमध्ये जाऊन तुम्ही तिकीट बुक करा. या थँक्यू थँक्यू नेहा. आणि आय वॉन्ट टू कॉम्प्लिमेंट यू ऑल्सो, कारण तू जे प्रश्न विचारलेस ते आउटस्टँडिंग आहेत. तू You- खूप विचार करून आणि क्रिएटिव्हली, आणि मला बोलतं करायला नुसतं काहीतरी नाही बोललीस, मला खरंच काहीतरी आठवून बोलताना मजा आली. काही गोष्टी तुझ्याशी शेअर करताना मला बरं वाटलं. आय मीन, इट वॉज अ रिअली गुड टॉक. असा Thank संवाद you. झाला, संवाद. Yes. Thank you, Minaji, for saying that. It means a lot. You made my day. Thank you. थँक्यू नेहा. आणि Yes. प्रत्यक्षात भेटूया लवकरच. Yes. लवकरच, लवकरच मला भेटायला आवडेल. येस, येस. डेफिनेटली. या. ऑल द आणि बेस्ट. सुप्रिया, या सुप्रिया प्रभू मिराशी, माझ्या सासूबाई होत्या छोट्या वयाची मोठं स्वप्नामध्ये. त्यांच्यामुळे तुझी माझी भेट झाली आहे, आणि त्यांनी मला येस. 2-3दा इन्सिस्ट केलं होतं. सो कणकवलीत असतात त्या सुप्रिया ताई, थँक्यू सो मच मी अशी माझी गाठ घालून दिल्याबद्दल. येस. छान सुप्रिया मैत्रीण मिरा मिळाली मला. या सुप्रिया प्रभू मिराशी, थँक्यू अगेन. मी पण म्हणते, तुम्ही मला सारखं असं सपोर्ट करता, तुम्ही मला नंबर पाठवतात नेहा. सो थँक्यू. सो येस. स्वीट, सो स्वीट. या. ओके. थँक्यू नेहा, थँक्यू थँक्यू. सो मच. तुलाही खूप शुभेच्छा तुझ्या चॅनलसाठी. आणि ओव्हरऑल सगळंच, तुझी सगळी स्वप्न पूर्ण होत. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. बाय या. बाय. या. बाय 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 बाय.